हॅलो ऑल ऑफ यू. काल आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल सुरुवात केली होती, बरोबर आहे ना? बोर्स ॲटॉमिक मॉडेल, तर त्याच्यामध्ये बोर्स थेअरीचे मुद्दे जे जे काही सांगितले ते लक्षात आहेत का? बघा, पहिला मुद्दा काय सांगितला होता? An atom consists of a positively charged centrally placed particle known as nucleus. म्हणजे रुदरफोर्डनं जे म्हणणं मांडलं तेच बोरनी पण मांडलं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स दे आर निगेटिव्हली चार्ज, दे रिव्हॉल्व्स अराउंड दी न्यूक्लियस. हा पण मुद्दा सांगितला आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस इन ए फिक्स्ड सर्क्युलर ऑर्बिट्स, हा एक मुद्दा सांगितला आहे. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स around the nucleus in a fixed circular orbits, and that fixed circular orbits they are known as stationary orbits. Stationary orbits त्याला स्थिर ऊर्जा कक्षा म्हटले. त्याच्यानंतर एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन in any orbit electron revolves. The energy of the electron it remains fixed. म्हणजे कुठल्याही ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिरत असताना तो फिक्स एनर्जी ऑर्बिट मध्ये फिरत असतो आणि त्याची एनर्जी फिक्स राहते. म्हणजे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन ए फिक्स्ड सर्क्युलर एनर्जी ऑर्बिट्स मीन्स, तर त्याचं काय सांगितलं बघा, किंवा आणि त्यांनाच स्टेशनरी ऑर्बिट्स असं म्हटलंय. These stationary orbits they are numbered as n is equal to 1, 2, 3, 4 etc. n म्हणजे न्यूक्लियस पासून n ची किंमत 1, पहिला सेल प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं न्यूक्लियस पासून n चा नंबर 1 म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 म्हणजे पहिली मुख्य ऊर्जा कक्षा. त्याच्यानंतर दुसरं n is equal to 2 म्हणजे दुसरी ऊर्जा कक्षा, दुसरी मुख्य ऊर्जा कक्षा. n is equal to 3 म्हणजे तिसरी ऊर्जा कक्षा, तिसरी मुख्य ऊर्जा कक्षा. तसंच चौथं, पाचवं, सहावं. आणि या n च्या किमतीवरूनच त्याला सेल्सची नावं दिलीत बघा. सेल n is equal to 1 k सेल, n is equal to 2 l सेल, n is equal to 3 m सेल, n is equal to 4 n सेल etc. अशा पद्धतीने हे सेल्स असतात. आणि या सेल्सना किंवा या एनर्जी लेवल्सना फिक्स्ड एनर्जी आहे. फिक्स्ड म्हणजे स्थिर, अजिबात एनर्जी त्या ऊर्जा ऑर्बिटची बदलत नाही. आणि अशा फिक्स्ड ऑर्बिट्सना काय म्हटलेलं आहे? स्टेशनरी ऑर्बिट्स. इथपर्यंत भाग झालेलाच आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय सांगितला बघा. समजा हा न्यूक्लियस आहे, n is equal to 1, n is equal to 2, n is equal to 3, n is equal to 4, तसंच हे n is equal to 5. म्हणजे याला आपण k सेल म्हटलं, याला l सेल म्हटलं, याला m सेल, याला n सेल, याला o सेल म्हटलं. या ऑर्बिट्सना न्यूक्लियसच्या भोवती जे मी n च्या नंबरने दाखवलेला आहे, n इथून काय होतं, बाहेरच्या बाजूला वाढत जातं. म्हणजे n ची किंमत जशी वाढत जाते तसं एनर्जी वाढत जाते. सर्वात कमी ऊर्जेचं ऑर्बिट हे आहे, त्याच्यानंतर जास्त ऊर्जेचं, त्याच्यानंतर जास्त ऊर्जेचं, त्याच्यानंतर जास्त, त्याच्यानंतर जास्त. म्हणजे न्यूक्लियस पासून बाहेरच्या बाजूला एनर्जी काय होत जाते, वाढत वाढत जाते. आणि या किमतीवरून, यांच्या किमतीवरूनच त्या ऑर्बिट्सना नाव दिलेलं आहे. k ऑर्बिट, l ऑर्बिट, m ऑर्बिट, n ऑर्बिट, o ऑर्बिट एक्सेट्रा. त्या ऑर्बिटची पण एनर्जी त्याच प्रमाणात वाढते. आता हा जो कन्सेप्ट सांगितला आहे, रुदरफोर्डने सांगितला आणि बोर्सने पण सांगितलं. काय? an electron revolves around the nucleus in a circular manner. हा जो मुद्दा सांगितला आहे, त्या मुद्द्याला अनुसरून आपल्याला बोर्सने थोडंसं ऍडिशनल काय सांगितलं, इलेक्ट्रॉन revolves around the nucleus in a circular manner
but it revolves in a fixed circular orbit. त्या ऑर्बिट मध्ये तो इलेक्ट्रॉन फिरत असताना तो एनर्जी बदलायचा काही संबंध येत नाही. एनर्जी तो बदलू शकत नाही. त्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन असतील तर त्या ऑर्बिट मध्ये तो फिरत राहणार. त्याच्या पुढे थोडस काय सांगितलंय, इट कॅन रेडिएट्स एनर्जी or it can emits energy only when it jump from higher energy orbit to lower energy orbit. उच्च ऊर्जा कक्षेमधून कमी ऊर्जेच्या कक्षेमध्ये जर का तो जंप घेत असेल तर आणि तरच तो एनर्जी इमिट करतो, अन्यथा नाही. An electron can radiates energy or can emits energy only when it can jump from higher energy level to lower energy level. मागची तो उभा राहा पट्टीची. higher energy level to lower energy level. त्याच्यानंतर असं पण सांगितलंय, an electron can absorb energy only when it can jump from lower energy orbit to higher energy orbit. इलेक्ट्रॉन एनर्जी घेतो पण कधी, तर तो एनर्जी ऍब्सॉर्ब करत असेल तर तो कमी ऊर्जेच्या कक्षेमधून जास्त ऊर्जेच्या कक्षेमध्ये जातो. इलेक्ट्रॉन जर का एनर्जीचं रेडिएशन करत नसेल, ऍब्सॉर्प्शन करत नसेल तर तो फिक्स्ड सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. आणि जर का एनर्जी रेडिएट करत असेल तर तो जास्त ऊर्जेच्या कक्षेमधून कमी ऊर्जेच्या कक्षेमध्ये एंट्री करत राहतो. 10वी नापास झाला, 9वीत गेला. असं थोडक्यात काय म्हणजे थोडक्यात कमी आहे. इथं एनर्जी लॉस झाली, इथं एनर्जी इलेक्ट्रॉन फिरत असताना जर का एनर्जी इमिट केली तरच तो इथून इथं येईल. कळलं? किंवा इथून इथं यायचं असेल तर इथून इथं यायचं असेल एनर्जी इमिट करावी लागेल, इथून इथं एनर्जी इमिट करावी लागेल. तसंच इथनं इथं असं जायचं असेल तर अशा पद्धतीनं या वेळेला एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते. लोअर एनर्जी ऑर्बिट मधून हायर एनर्जी मध्ये जर का इलेक्ट्रॉनला जायचं असेल तर तो एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. आणि हायर एनर्जी कडून लोअर एनर्जी कडे यायचं असेल तर एनर्जी तो इमिट करतो. कळलं? आता हे एनर्जी इमिशनचं पण सांगितलं त्यांनी. दोन जवळच्या स्टेशनरी ऑर्बिट्स मध्ये विचार करायचा. समजा या O कक्षेमधून इलेक्ट्रॉन N कक्षेमध्ये येणार आहे तर तो किती एनर्जी ऍब्सॉर्ब करेल तर ते पण सांगितलंय. E means energy is equal to H into nu, where H is the Planck's constant and its value is always H म्हणजे प्लँकचा कॉन्स्टंट आहे, मॅक्स प्लँक. त्याच्या संदर्भात तुम्हाला फिजिक्स मध्ये आणखी शिकायला मिळेल. तर त्या प्लँकचा हा कॉन्स्टंट आहे आणि याची व्हॅल्यू फिक्स आहे. आणि न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. रेडिएशनचा मी फ्रिक्वेन्सीचा अर्थ सांगितला. एखादा आपण रबरी किंवा लोखंडी वस्तू आहे अशी कधी आदळली तर स्प्रिंग कशी
असं 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 कमी 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 जास्त व्हायब्रेशन्स अगोदर करत करत कमी कमी करत एखादं भांड घरात आदळलं तर काय होतं बघा. मी काल उदाहरण सांगितलं होतं. बाकी बोलायचं नाही कोणी मध्ये प्लीज. तर एखादी वाटी किंवा हे घरात पडलं तर सुरुवातीला मोठा आवाज होतो, परत हळूहळू हळूहळू कमी 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 होत जातं. त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता कमी कमी होत जाते. तर त्याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. हा रॅडिएट होणारा हा इलेक्ट्रॉन इथं आला त्यावेळेला त्याची फ्रिक्वेन्सी किती ते म्यू आणि एच ची किंमत एवढी दिलेली आहे. या दोन्हीचा गुणाकार म्हणजे या सेल मधून या सेल मध्ये येताना किती एनर्जी लिबरेट केली जाते, तर हे दोन्हीचा गुणाकार करून तुम्हाला तेवढी एनर्जी लिबरेट होणारी मिळेल. दोन जवळजवळच्या स्टेशनरी ऑर्बिट्स मध्ये एनर्जीचं जेवढं इमिशन होतं किंवा ऍब्सॉर्प्शन होतं ते किती असतं, तर याला एक क्वांटा म्हणायचं. वन क्वांटा. क्वांटा म्हणजे प्लुरल फॉर्म आहे आणि क्वचित, आणि क्वांटम म्हणजे सिंग्युलर फॉर्म. क्वांटम एक, क्वांटा अनेक. एक क्वांटम ऊर्जा म्हणजे किती, तर एक एचन्यू. एक एचन्यू म्हणजे एक क्वांटम ऊर्जा. एक क्वांटम म्हणजे एक ऊर्जेचं पाकिट, पॅकेट म्हणायचं त्याला. वन एनर्जी बंडल क्या पॅकेट और क्वांटम. क्वांटमचाच अर्थ आहे पॅकेट और बंडल ऑफ एनर्जी. एक क्वांटम, दोन क्वांटम. तुम्ही जर घरामध्ये गेला, वरती ट्यूब किंवा बल्ब असेल, तुम्ही थोडेसे डोळे मिची मिची करून त्या लाईट कडे बघायचं. लाईट येताना तुम्हाला कशी कशी येते बघा. असे बारीक 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 असे स्पार्कल्स किंवा थोडक्यात काय असे ऊर्जेचे पाकिट्स असल्यासारखे. अखंड अशी लाईट वाटत नाही तुम्हाला. तुम्ही आज संध्याकाळी ते बघा, अंधार आहे, डोळे असे बारीक करून बघायचे त्या लाईट तर बारीक पॅकेट्स असताना अशी दिसतात. तर एनर्जीचं इमिशन हे अशा पद्धतीने होतं. एनर्जीचं इमिशन अशा पद्धतीने होतं. तर क्वांटम मी सांगितलंय. क्वांटा म्हणजे काय लक्षात आलं का, दोन जवळ जवळच्या स्टेशनरी ऑर्बिट मधलं अंतर किती, एक क्वांटम एवढा आहे. याच्यातून याच्यामध्ये यायचं असेल तर एक क्वांटम ऊर्जा सोडून दिली पाहिजे. याच्यातून याच्यामध्ये यायचं असेल तर दोन क्वांटम सोडून दिली पाहिजे. याच्यातून याच्यात यायचं तीन क्वांटम सोडून दिली पाहिजे. आणि त्याच्या उलट याच्यातून याच्यात जायचं असेल एक क्वांटम ऊर्जा ऍब्सॉर्ब केली पाहिजे. याच्यातून याच्यामध्ये एक क्वांटम आणखी घ्यायला पाहिजे. तर एनर्जीचं ऍब्सॉर्प्शन आणि इव्हॉल्युशन म्हणजेच इलेक्ट्रॉन revolves in a fixed circular orbits or fixed circular orbits. It is known as stationary orbits, and these stationary orbits, they cannot evolve or radiates or absorbs energy. They absorbs or radiates energy only when they changes their stationary orbits, or when they jumps from lower energy orbit to higher energy orbit, or from higher energy orbit to lower energy orbit. They absorbs energy or radiates energy. एनर्जीचं सोडून देणं किंवा एनर्जीचं घेणं हे कधी असतं, जर आणि जर का त्या इलेक्ट्रॉननं कक्षा बदलली तर आणि तरच, अन्यथा इलेक्ट्रॉन त्याच कक्षेमध्ये राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन क्वांटम समजा आता इथं E1 एनर्जी असेल, इथं E1 आहे, इथं E2 आहे, इथं E3 आहे, इथं E4 आहे, इथं E5 आहे. तर डेल्टा E म्हणजे चेंज इन इंटरनल E2 E1 किंवा हे E3 E2 असं पण म्हणता येईल. दोन जवळ जवळच्या त्याच्यामधला फरक डेल्टा म्हणजे चेंज म्हणजे बदल. कशामधला, एनर्जी मधला. तो कसा काढायचा, E1 पहिल्या ऊर्जेची कक्षा E1 आहे किंवा त्याला E1 म्हटलं. दुसरं E2 मध्ये E1 वजा केलं डेल्टा E. चेंज इन एनर्जी इन बिटवीन टू नियरेस्ट स्टेशनरी ऑर्बिट्स.
त्यानंतरचा पुढचा भाग आहे आता लिमिटेशन्स फॉर बोर्स मॉडेल. लिमिटेशन्स फॉर बोर्स मॉडेल, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. बोर ॲटॉमिक मॉडेलची लिमिटेशन्स काय आहेत? लिमिटेशन्स म्हणजे त्याच्या मर्यादा. हे जे बोर रुदरफोर्डनं सांगितलं ॲटम कसा आहे, बोरनी सांगितला. आता त्या बोर्सच्या मांडलेल्या ज्या कल्पना आहेत त्या बोर्सच्या कल्पनेला काही त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का किंवा त्याला काही मर्यादा आहेत का? तर पहिली मर्यादा सांगितली त्याच्यामध्ये झीमन इफेक्ट. झीमन इफेक्ट म्हणजे काय बघा, when atom is placed in a magnetic field. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र, आणि त्या ॲटमनं स्प्लिटिंग केलेल्या लाईन्स किंवा त्याला स्पेक्ट्रा म्हणायचं. स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स when an element is placed in magnetic field. When an element is placed in a magnetic field, splitting of spectral lines. स्प्लिट होणं म्हणजे विभागणं. मी बॅटरी इथून धरली तर बॅटरीचा फोकस असा पसरतो, लक्षात, त्याला स्प्लिटिंग म्हणायचं. तर स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, it is not explained by Bohr's theory, and this splitting of spectral line it is known as Zeeman effect. Zeeman effect कशाला म्हणायचं? Splitting of spectral lines in presence of magnetic field. Magnetic field म्हणजे चुंबकीय क्षेत्र. चुंबकीय क्षेत्रामध्ये ॲटम मधून बाहेर पडणारे जे स्पेक्ट्रा आहेत त्या स्पेक्ट्राचं स्प्लिटिंग होणं मॅग्नेटिक चुंबकीय क्षेत्रामध्ये. तर असं चुंबकीय क्षेत्रामध्ये स्प्लिटिंग होतं किंवा नाही याच्या संदर्भामध्ये बोर्स थेरी काही सांगू शकली नाही. बोर्स कॅनॉट एक्सप्लेन झीमन इफेक्ट means splitting of spectral lines in presence of magnetic field. त्याच्यानंतर स्टार्क इफेक्ट. स्टार्क इफेक्ट, स्टार्क इफेक्ट म्हणजे काय? स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इथं मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्पेक्ट्रल लाईनचं स्प्लिटिंग व्हायला पाहिजे, ते एक्सप्लेन यानं केलेलं नाही. इथं इलेक्ट्रिक फील्ड मध्ये स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स व्हायला पाहिजे. इथं इलेक्ट्रिक फील्ड मध्ये स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन होत नाही किंवा हे एक्सप्लेन केलेलं नाही कुणी? बोर. स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड is not explained by Bohr. आणि सांगितलं का स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. स्प्लिट म्हणजे आपण एखादा टणक वस्तू आहे, कपशी घ्या, कपशी आपण अशी काय केली, वरून सोडली फरशी खाली, काय होती? एक असा कप घेतला आणि वरती असा सोडून दिला, काय होणार? एका कपाचे 10-12 कप होतात, बरोबर आहे का? बरोबर आहे का? ते 10-12 कप होणे म्हणजेच स्प्लिटिंग. किंवा त्याला मी बॅटरीचं उदाहरण दिलंय किंवा गाडीची लाईट. तुमच्या गाडीची लाईटचं बटन चालू केलं की लाईट कसा फोकस पडतो लक्षात घ्या. ते शॉर्ट रेंज लॉंग रेंज असतं बघा. लाईटचं बटन दूरचं दिसावं लांबचं दिसावं, ते लाईट कशी स्प्रेड होते त्याला स्प्लिटिंग म्हणायचं. तर स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, splitting of spectral lines in presence of magnetic field is known as Zeeman effect. Zeeman effect is not explained by Bohr's theory. Stark effect, splitting of spectral lines in presence of electric field, it is not explained by Bohr's theory.
त्याच्यानंतर हेझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. अनसर्टेनिटी म्हणजे अनिश्चितता. हे कुणी सांगितलंय? हेझेनबर्ग या सायंटिस्ट. हेझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. बोरनी काय सांगितलं? इलेक्ट्रॉन, ॲटमच्या सेंट्रलला न्यूक्लियस, त्याच्या भोवती सर्क्युलर पाथ्स, त्यांना स्टेशनरी ऑर्बिट्स म्हणायचं, हे एवढं सांगितलं. परंतु ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन कुठं आहे, त्याची पोझिशन काय, त्याची एनर्जी काय, हे बोर सांगू शकला नाही. बोर्स थेरी कॅनॉट एक्सप्लेन the position of the electron in an atom or in a stationary orbit and energy of that or electron. तर बोर्स theory cannot explain the position of the electron, energy of the electron, and this uncertainty of the position of the electron. इलेक्ट्रॉन निश्चित स्थान कुठं आहे त्या ॲटम मध्ये, त्याची एनर्जी किती आहे, हे पण जास्त डिटेल मध्ये बोर्सने सांगितलं नाही. आणि हेच हेझेनबर्ग या सायंटिस्टने सांगितलं, म्हणून त्यालाच हेझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल म्हणायचं. हे कुणी शोध लावला की बाबा ह्याने हे सांगायला पाहिजे होते, यात काही सांगितलेलं नाही. म्हणून हेझेनबर्ग यांनी सांगितलं की बाबा या थिअरीमध्ये, बोर्स थिअरीमध्ये इलेक्ट्रॉनची पोझिशन काय, कुठं आहे तो, त्याचं एक्झॅक्ट स्थान कुठं आहे, त्याची एक्झॅक्ट एनर्जी किती आहे, इट इज नॉट एक्सप्लेन्ड बाय बोर्स थिअरी. इट इज शोन बाय हेझेनबर्ग सायंटिस्ट. त्याच्यानंतर एक्सरे स्टडीज. एक्सरे स्टडीजचं काय केलं जातं बघा. एक्सरेचा स्टडी जर आपण केला या ॲटमचा, कुठल्याही ॲटमचा, बोरने काय सांगितलंय? An electron revolves around the nucleus in a circular manner. सर्क्युलर म्हटलंय, बट दिस सर्क्युलर मॅनर हा शब्द जो आहे तो त्याला ऑब्जेक्शन आहे. एक्सरेचा स्टडी जर केला आपण, त्याचा ॲटमचा एक्सरे जर काढून बघितला तर इलेक्ट्रॉन हे सर्क्युलर पाथ मध्ये कधीच फिरत नाही, तर ते इलिप्टिकल शेप मध्ये. पण इलिप्टिकल म्हणजे लंबगोल म्हणताना याला. तर इलेक्ट्रॉन हे ॲटमच्या न्यूक्लियसच्या भोवती लंबगोलाकृती डायरेक्शन ने फिरतात. म्हणजे बोर्न हा जो कन्सेप्ट सांगितलाय सर्क्युलर, सर्क्युलर हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे. एक्सरे स्टडीज शोज दॅट an electron revolves around the nucleus not in a circular manner but in a elliptical manner. elliptical. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. तर हे बोर्सचे लिमिटेशन्स झाले, किंवा बोर्स थिअरीमध्ये जी काही कमतरता होत्या त्या बोर्स मॉडेल मधल्या ज्या कमतरता आहेत त्या जीमन इफेक्ट, स्टार्क इफेक्ट, एक्सरे स्टडीज, हेझेनबर्ग अनसर्टेनिटी, म्हणजे या थिअरी मधल्या तफावती काय काय आहेत त्या सांगितलेल्या. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे ॲटॉमिक नंबर वगैरे झालेला आहे त्याच्यानंतर ॲटॉमिक स्पेक्ट्रा. स्पेक्ट्रा. स्पेक्ट्रा म्हणजे हा शब्द अनेकवचनी आहे, प्लुरल. ॲटॉमिक स्पेक्ट्रा, एखाद्या ॲटम मधून अशी लाईट बाहेर पडली किंवा एखादा असा ऊर्जेचा झोत बाहेर पडला तर त्याला स्पेक्ट्रा म्हणतोय आपण. तर हा स्पेक्ट्रा मला, किंवा एखाद्या स्लिट मधून ते प्लास केलं. स्लिट म्हणजे काय बघा,
समजा ही व्हाईट लाईट आहे, पांढरा प्रकाश, व्हाईट लाईट, हे प्रकाशाचा झोत आहे. बॅटरीचा प्रकाश आपण या स्लिट मधून पास केला. स्लिट मध्ये का तरी हे केलं बघा, तर या लाईटचं परत कॉन्सन्ट्रेशन इथं स्प्रेड स्वरूपात आहे. स्प्रेड म्हणजे असं विखुरलेलं आहे. इथं स्लिट मुळे काय झालं, ते स्पेक्ट्रम व स्पेक्ट्रा जे आहे ते एकवटले जातात, एकत्र येतात त्याला म्हणायचं. त्याच्यापासून काय तयार होतो, बीम ऑफ लाईट. बीम ऑफ लाईट. तर हे सगळे कलर किंवा हे सगळ्या लाईन्स अशा वेगळे वेगळे आहेत. स्लिट मुळे काय होतात, ते परत एकत्र येतात आणि मोठीच्या मोठी बीम तयार होतं. बीम म्हणजे खांबासारखं असतं. बीम ऑफ लाईट तयार होतं. When a beam of light is passed through a prism, याला काय म्हणायचं, प्रिझम, लोलक म्हणतात याला. तर या प्रिझम मधून पास केल्यानंतर तर हा बीम ऑफ लाईट when it passes through the prism, that beam of light it gets separated into light frequency rays, and that rays single color rays, फ्युजिओर म्हणायचं त्याला. जाताना ही पाणी पिकायचं आहे की तुमचं. म्हणजे या व्हाईट लाईट मध्ये अनेक प्रकारचे रंग एकत्रित मिक्स झाल्यानंतर जी लाईट तयार झाली. तर ह्या व्हाईट लाईटच्या बीमला याच्यामधून पास केलं प्रिझम मधून, तर त्याचं प्रत्येक एनर्जीचं प्रत्येक त्याचं सेपरेशन होतं. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. म्हणजे व्हाईट लाईट इट इज मेड अप ऑफ 7 कलर्स. 7 रंगानं व्हाईट लाईट बनलेली आहे. आणि या 7 रंगाचं परत आपण काय केलं, सेपरेट ह्या बीमचं व्हाईट लाईटचं जर सेपरेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या एनर्जीची रेज मिळते त्याला. आता हे इथं हे जे आहे ते स्पेक्ट्रा आहे. इथं पण हे प्रत्येक सिंगल आहे ते स्पेक्ट्रम. एका ऊर्जेचा, एका एनर्जीचा हा स्पेक्ट्रम आहे. एक सिंगल विचार करायचा. अनेक स्पेक्ट्रा, एक स्पेक्ट्रम. तर असं when a beam of radiation is dispersed into its components wavelength, a spectrum is produced which when passed through a slit beam of light produced when it passes through the prism, it gets separated into 7 colors, that is radiations of different wavelength. आता याची या रेडिएशन्स किंवा याची एनर्जीज ह्या डिफरंट असतात लक्षात घ्या. तर त्याच्या रेंजिंग वेव्हलेंथ किती असतात, 400 पासून 700 मिलीमीटर. या प्रत्येकाचे रेडिएशन्सच्या वेव्हलेंथ किती पासून किती पर्यंत, 400 मिलीमीटर पासून 700 मिलीमीटर पर्यंत त्याच्या वेव्हलेंथ असतात. वेव्हलेंथ म्हणजे तरंग लांबी. तर याच्या वेव्हलेंथ 400 पासून 700 मिलीमीटरच्या दरम्यान. म्हणजे हे प्रत्येक जे स्पेक्ट्रम दाखवलाय त्याची प्रत्येकाची ऊर्जा वेगळी आहे. 400 पासून 700 पर्यंत आहे. म्हणजे वेगवेगळ्या ऊर्जेचे हे स्पेक्ट्रम आहे. तर हा स्पेक्ट्रमचा भाग हा पुढच्या भागामध्ये सांगितलाय. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ सेल अँड सबसेल. कन्सेप्ट ऑफ सेल अँड सबसेल. कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, सेल म्हणजे कक्षा आणि सबसेल म्हणजे उपकक्षा. कक्षा, उपकक्षा, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक.
प्राचार्य उपप्राचार्य, तसं कक्षा उपकक्षा, सेल्स सबसेल्स. तर कन्सेप्ट ऑफ सेल्स अँड सबसेल्स. सेल आणि सबसेलची कल्पना काय? तर इथं बोरच्या कन्सेप्टचा आधार घेतलाय. L is equal to 1, 2, 3, 4, 5 etc. n च्या किमतीवरूनच ते सेल ठरवले. सेल K सेल, L सेल, M सेल, N सेल etc. हे जुन्या पद्धतीने तुम्ही झालं. n ची किंमतीवरून सेलची नाव सांगाल का? कायमस्वरूपी हे कधी न बदलणार आहे. n ची किंमत 1 K सेल, n ची किंमत 2 L सेल, M सेल, अशा पद्धतीने तुम्ही हे सांगता. तर हे रिप्रेझेंट कसे सांगितले ते पण सांगितलं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे K सेल. आता K सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 2 इलेक्ट्रॉन. L सेल मध्ये 8, M सेल मध्ये 18, N सेल मध्ये 32 आणि O सेल मध्ये 50. दोन, 8, 18, 32 किंवा 50 अशा पद्धतीनं प्रत्येक सेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील? मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रत्येक सेल मध्ये किती असतील? 2 असतील, 8 असतील, 18 असतील, 32 असतील किंवा 50 असतील. याच्यापेक्षा कमी पण असू शकतील, परंतु याच्यापेक्षा जास्त. याच्यामध्ये तिसरा इलेक्ट्रॉन कदापिही येणार नाही. याच्यामध्ये 9वा इलेक्ट्रॉन असणार नाही. तो इलेक्ट्रॉन पुढे जाईल. याच्यामध्ये 19 नसणार आहेत. 18 असतील, 17 असतील, 16 असतील, 1 असेल. 19 नसतील, 32च असतील. 32 पेक्षा जास्त कॅपॅसिटी नाही या ऑर्बिटलची. याची 50 पेक्षा जास्त नाही. म्हणजे प्रत्येक ऑर्बिटल आणि त्याच्यामध्ये सामावणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही फिक्स आहे. सेल यांची किंमत त्याच्यावरून आपण सेल ठरवला. सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात ते पण सांगितलं. आता सबसेल म्हणजे कसे काढायचे? आता हे सबसेल आपण काढताना ते क्वांटम नंबर्स वगैरे बघणार आहे आपण. सबसेल, तर ते सबसेल आपल्याला S, P, T आणि F असे होणार आहे. पुढे येते ते S सबसेल, P सबसेल, D सबसेल आणि F सबसेल. तुमच्या पिरियडिक टेबल मध्ये पिरियडिक टेबल 4 भागामध्ये डिवाइड केलं. S ब्लॉक पिरियडिक टेबलचा लेफ्ट हँड पोर्शन, लेफ्ट पोर्शन ऑफ द पिरियडिक टेबल S block, first 2 groups. Right portion of the periodic table, group number 13 to 18 P block. Middle position, group number 3 to 12 D block elements, and the elements which are placed at the bottom of the periodic table, they are known as F block elements. S block, P block, D block, F block. जसे एखाद्या शहरामध्ये गल्ल्या असतात बघा. शिवाजीनगर, पाटील नगर, दत्तनगर आणि फुले नगर. कळलं? कळतं का? तसं आहे. आता हे S ला Sच का म्हटलं? तिथे सगळी एकाच कम्युनिटीची लोक आहेत. P तिथे सगळे पाटील कंपनी आहे. D दत्तनगर मध्ये सगळे फक्त दत्त संप्रदायातली माणसं आहेत. तिथे इतर कुणीही नाही. इथं या सगळे फुले नगर मधले आहेत माणसं. मला काय म्हणायचं की कोणही कुठेही नाही एलिमेंट पिरियडिक टेबल प्रपोज करताना किंवा ते ठरवताना अतिशय चांगला विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही एलिमेंट कुठेही सापडणार नाही. लक्षात घ्या. ठराविक गुणधर्माचे एलिमेंट्स ठराविक भागामध्ये सापडतील. प्युअर अल्कली मेटल्स, सॉफ्ट मेटल्स फक्त पहिल्या ग्रुप मध्ये
एस ब्लॉक मध्येच मिळते. प्युअर अल्कलाइन अर्थ मेटल्स हे दुसऱ्या ग्रुप मध्येच मिळते. इनर्ट गॅस एलिमेंट दॅट इज नोबल गॅस एलिमेंट्स ते फक्त 18व्या ग्रुप मध्येच मिळते. इनर्ट सगळे इनर्ट नोबल गॅस एलिमेंट्स ते सगळे 18व्या ग्रुप मध्येच मिळतील. हार्ड हेवी मेटल्स डी ब्लॉक मध्ये मिळतील. हार्ड हेवी लोखंड घ्या, त्याच्यानंतर पोलाद घ्या, हे सगळे डी ब्लॉक मध्ये. एफ ब्लॉक 82-83 च्या पुढची एलिमेंट्स ही आर्टिफिशियली प्रिपेअर्ड एलिमेंट्स आहेत. ॲटॉमिक नंबर 82-83 च्या पुढची एलिमेंट्स जी आहेत ही आर्टिफिशियली प्रिपेअर्ड एलिमेंट्स आहेत, म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेली आहेत. 82-83 पर्यंतची मूलद्रव्ये ही निसर्गामध्ये कुठं ना कुठं सापडतात. भले ते भूगर्भामध्ये सापडो, हवेमध्ये सापडो, इतर कुठल्या तरी कंबाइंड फॉर्म मध्ये सापडो, ओरच्या स्वरूपात सापडो, परंतु अशा स्वरूपात सापडतात. पण 82-83 च्या पुढची एलिमेंट सर्रास ही कृत्रिमरित्या तयार केलेली मूलद्रव्ये आहेत. ही निसर्गामध्ये कुठेही आढळत नाही आणि ही एलिमेंट्स कधीही स्थिर राहत नाही, म्हणजे हे अस्थिर आहे, अनस्टेबल एलिमेंट्स म्हणायचं. आणि त्यांनाच दुसरं नाव काय दिले? रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, किरणोत्सारी मूलद्रव्ये. एखादा एलिमेंट आपण तयार केला, फार काळात तसाच राहणार नाही. तो काय करेल? अनस्टेबल असल्यामुळं चटकन प्रारण इमिट करेल, रेडिएशन इमिट करेल, अल्फा बीटा गॅमा अशा स्वरूपाची रेडिएशन इमिट करतो आणि तो स्टॅबिलिटी अटेन करतो. म्हणजे लोअर ॲटॉमिक नंबर असलेला एलिमेंट 82-83 च्या आतला एलिमेंट तो बढून राहतो. म्हणजे कृत्रिम तो पण भाग आपण आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री मध्ये. एखादा लोअर ॲटॉमिक नंबरचा एलिमेंट हायर ॲटॉमिक नंबर मध्ये कसा कन्वर्ट करायचा, तर त्याला बंबार्डमेंट ऑफ हाय व्हेलॉसिटी प्रोजेक्टाइल्स. हाय व्हेलॉसिटी प्रोजेक्टाइल्स म्हणजे त्याला क्षेपणास्त्रासारखं म्हणायचं. हाय व्हेलॉसिटी प्रोजेक्टाइलची क्षेपणास्त्राचा मारा केला की त्याचं लो ॲटॉमिक नंबरचं रूपांतर हाय ॲटॉमिक नंबरच्या एलिमेंट मध्ये होतं आणि ते हाय ॲटॉमिक नंबर असलेले एलिमेंट हे फार काळ तिथंच ते स्थिर राहत नाही. त्याला परत त्याची टेंडन्सी अनस्टॅबिलिटी असते. तो लगेच परत काय करतो? काही कालांतराने लगेच प्रारण इमिट करतो आणि परत स्टॅबिलिटी अटेन करतो. म्हणजे पिरियडिक टेबल मधले जे बरेचसे एफ ब्लॉक मधले एलिमेंट्स आहेत की सर्रास आपल्याला एफ ब्लॉकच्या ऍक्टिनाइड सिरीज मध्ये, एफ ब्लॉक मध्ये 2 आडव्या ओळी आहेत. पहिली आडवी ओळ लॅन्थानाइडची आहे. लॅन्थानाइड मधले हा प्रॉब्लेम येत नाही जास्त, परंतु ऍक्टिनाइड मधली एलिमेंट्स ही जवळपास सर्वच्या सर्व ही रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेली आहे. They cannot occur in the nature. निसर्गात ती कुठेही अशी स्वतःहून आढळत नाही. कळलं? तर एवढंच मग ठीक आहे.